भाजपच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपच्या 11 उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते। संभाजीनगरची जागा भाजपकडे, पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीच्या वाट्याची राज्यपाल नियुक्त विधान परिषद ही भाजपकडे। असं एकूण भाजप 11, शिवसेना 4 आणि एनसीपी 2 हा विधान परिषदेचा फॉर्म्युला फायनल झालेला आहे। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुना आता आपल्यासोबत आहे। उर्वशी, नक्कीच जर आपण बघितलं तर हे 2024 सूत्रांकडून जे आपल्याला समजलं आहे ते म्हणजे हे की महायुतीचा फॉर्म्युला हा ठरला आहे। इनफॅक्ट 2024 सांगत होता त्यालाच दुजोरा मिळाला आहे। भाजप 11, शिवसेना 4 आणि एनसीपी 2 हा जे आहे हा फॉर्म्युला फायनल झाला असं समजून येत आहे। पुण्याची जागा जी आहे भावनिकच्या मुद्द्याने राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे। तसंच संभाजीनगर ची जी जागा आहे ते भाजपने स्वतःकडे ठेवली आहे। तर एक रस्सीखेच जी सुरू होती संभाजीनगरच्या जागेला घेऊन ती आता भाजपने स्वतःकडे ठेवला आहे। इतकंच नव्हे तर या सगळ्यांमध्ये जे राज्यपाल नियुक्त जागा आहेत त्यात एनसीपीच्या वाटपाची जी जागा आहे ती भाजपने स्वतःकडे ठेवली आहे। तर हा सध्याचा फॉर्म्युला आहे। आज रात्री भाजपकडून विधान परिषदेची लिस्ट बाहेर येणार आहे, यादी बाहेर येणार आहे, हे सुद्धा आपल्याला सूत्रांकडून समजतंय। आणि त्या पहिले पूर्ण युतीचा फॉर्म्युला 2024 तासवर आपण बघू शकतो, जिथे भाजप 11, शिवसेना 4 आणि एनसीपी 2 अशी जागांचा फॉर्म्युला राहिला आहे। ठीक आहे उर्वशी, धन्यवाद या माहितीसाठी।